अहो घर बांधणं सोडा हो, या असल्या मोठ्या घरात राहण्याची लायकी पण नाहीये माझी. पण तुम्ही फार मोठ्या मनाने मला इथे राहायला दिलं. खरंच खरंच मी खूप आभारी आहे तुमची. असं नका म्हणू शशिकलाबाई, हेही तुमचंच घर आहे. तुम्ही हवं तेव्हा या, हवं तेवढं राहा. नाही, शेवटी आपलं घर ते आपलं घरच असतं, नाही का? आणि लेकीच्या घरी जास्त दिवस राहिल्यावर लेकही परकच म्हणायला लागते. नाही, माझं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा. माझे सगळे अपराध तुम्ही पोटात घाला. अहो अहो काय शशिकलाबाई, श्रीमंती जितकी कर्तृत्वाने मिळते ना, तेवढीच नशिबातही असावी लागते. तुमच्या मुलाला असंच ऐश्वर्य उपभोगायला मिळावं, त्यानं सचोटीनं स्वकष्टानं पैसा कमवावा, हीच सदिच्छा. धन्यवाद. माझ्यामुळे तुम्हालाही खूप मनस्ताप झाला. नाही हो, मी जरा जास्त आळवी झाले. नाही नाही नाही, अहो तुमचे दागिने तुम्ही मला घालायला दिले, किती छान दिसत होते नाही. तर मला कुठले एवढे दागिने घालायला मिळणार होते? आता यापुढे तर काही कधी मिळणार नाहीत. मी खरंच तुम्हाला खूप मनस्ताप दिला, मला माफ करा. तुम्हाला न विचारता मी तुमच्या साड्या नेसले, तुम्हाला आवडलं नाही ना? मला माफ करा, माझं चुकलंय. सकाळ दुपार संध्याकाळ आपलं पंचपक्वान्नाचं ताट तुम्ही माझ्या समोर करत होता. मी आपली आई ती बसून खात होते, तुम्हाला काडीची मदतही केली नाही मी. ओ लेकीच्या सासरी येऊन माहेरपणाला आल्यासारखी वाटले मला. मला खरंच माफ करा. तुमच्या वधूवर सूचक मंडळामध्ये मी माझ्या पिंट्याचं नाव नोंदवणार आहे. फी बी काही देणार नाही मी. तुमच्याबद्दल काय बोलू मी? हो आई. नाही नाही नाही, मला बोलू द्या. हो, तुमच्यासारखा एवढा
छान मुलगा आणि जावई हा प्रत्येक घरात मिळू दे. आमची नक्कीच इतक्या वर्षांची काहीतरी पुण्याई असली पाहिजे म्हणून तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभलाय. नाहीतर आमची कुठे एवढी लायकी. मला अगदी आईच्या मायेने तुम्ही समजून घेतलं. काय बोलताय तुम्ही? आणि 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 फक्त बोलण्यासाठी नाही हो, तुम्ही खरंच माझ्या आईच्या स्थानी आहात. काय रे पिंट्या, हा आईला पत्र कसलं लिहितोस तू? पण इथे येऊन एकदा बोलता आलं नाही का? आई तू चल म्हणून आले असते ना मी. कला कला बाकी सगळं आपण घरी बोलूया. निघूया आता. चला. चल येते मी. चल चल पिंटे. येतो. येतो. असू दे. असू दे.
झरे काळजात खोल खोल दुःख झरे कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा नशिबाला लावून बोल काय उरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून ने सारे काळजात खोल खोल दुःख झरे काळजात खोल खोल दुःख झरे दुःख झरे दुःख झरे जान्हवी, काय झालंय तुला? मित्र आहोत ना आपण? मग तरी तू माझ्याशी बोलणार नाहीस? मी खूप दुष्ट मुलगी आहे. हो, असं काय केलंस तू? माझं सगळंच चुकलंय श्रीरंग. असं काय झालंय? मी माहेर जपण्यासाठी सासरच्यांशी खोटं बोलले आणि सासर सांभाळण्यासाठी माहेरच्यांशी चुकीची वागले. म्हणजे काय? माझ्या आईला घरी जायला सांगितलं. का? सासर आणि माहेरमध्ये अंतर असलं ना की आदर आपोआप राहतो असं मला वाटतं. त्यामुळे तो जिव्हाळा, ती आपुलकी कायम राहावी इतकाच हेतू होता माझा. मला माझ्या आईला दुखवायचं नव्हतं ना माझ्या सासरच्यांशी खोटं बोलायचं होतं. पण मी आईलाही दुखवलं आणि सासरच्यांशी खोटंही बोलले. आपण काहीतरी चांगलं करायला जातो आणि नेमकं उलटच कसं होऊन बसतं. आपला हेतू चांगला असतो पण मग लोकांना वेगळंच का वाटतं. आई आता माझ्याबद्दल राग धरून बसेल मनात. तिला वाईट वाटत असणार. पण मी तरी काय करू श्रीरंग. तिचं सगळं बरोबर असलं किंवा मला तिच्याबद्दल खूप वाटत असलं तरी सुद्धा बाबांचं घर हे तिचं घर आहे याची जाणीव करून दिली मी तिला. बाबा आणि पिंट्या सुद्धा एकटे आहेत ना आणि त्यांना हे घर सांभाळणं नाही झेपत आहे. पण मी खूप रूडली बोलले का आईशी. मला हे प्रेमाने सांगता आलं असतं का तिला. का मी हे असं बोलायलाच नको होतं. पण हे बरोबरही नाहीये ना. मी स्वतःची फार अक्कल चालवली का. पण ते अनिल आले आणि माझं डोकंच फिरलं. एवढा राग आला होता माहितीये आईचा. काय गरज होती हे असले उद्योग करण्याची. बरं अण्णांना दशा झाली असंही काही नाहीये पण मलाच आठवत नव्हतं. तिला जे योग्य वाटतंय ते तिने केलं. मीच माफ करायला हवं होतं तिला. हो ना श्रीरंग, माफ करायला हवं होतं ना मी तिला. आधी तू स्वतःला माफ करायला हवं जान्हवी. म्हणजे जो माणूस आधी स्वतःला माफ करू शकतो ना
तोच माणूस दुसऱ्याला माफ करू शकतो. जानवी ग, किती त्रास करून घेते स्वतःला. इट्स ऑल राईट. आणि तुला जे वाटत होतं ते तू वागली आहेस. आता तुझ्या आईशी कसं वागायला हवं याची बेस्ट जज तूच आहेस. आणि जर तुला असं वाटत असेल ना की तुझ्याकडनं काही चूक घडलीये, तर ठीक आहे ना. अगं, चुका या माणसाकडनंच होतात. आणि तू एक माणूस आहेस. आणि आपल्या चुका आपल्याला सुधारता येतात. हो, पण माझं चुकलंच. मी ना जरा धीरान. जानवी, अगं प्लीज माफ कर स्वतःला आता. अगं, किती भांडणार आहे स्वतःशीच. भांडण हे भांडणच चाललंय माझ्या मनात. आणि मला ना खूप राग येतोय स्वतःचा. जानवी, फाईट इज ह्युमन बट फॉरगिव्ह इज डिवाइन. मी माणूस आहे मग श्रीरंग. अगं, म्हणून तर तू माफ करायला पात्र आहेस. तुम्ही माफ कराल मला? अगं, पण मी तुझ्यावर तू जेवढी चिडलीस ना तेवढं चिडलोच नाहीये. मी खोटं बोलले असेन तरी तुम्ही चिडणार नाही माझ्यावर? नाही चिडणार, कारण त्यामागे तसंच काही कारण असल्याशिवाय तू खोटं बोलणारच नाहीस. मी काय खोटं बोलले हे विचारण्याची गरज नाही वाटत तुम्हाला? तू आत्ता मला शांत होण्याची आणि नॉर्मल होण्याची गरज आहे. मी शांतच आहे. मग एकदा गोड हसून दाखव बरं. असं कसं जमेल? अगं, प्रयत्न तर कर ना. हसण्याचा कसा प्रयत्न करणार? काय? असा. थँक्स जानवी. कशासाठी? तू हसलीस म्हणून. काय एवढं? आज अॅनिव्हर्सरी आहे ना माझी. हो. हम्म. मग बायको कुठे आहे तुमची? तिनं हल्ली जरा अंतर ठेवून वागते माझ्याशी. मग रागवा ना तिला. पण हल्ली ती आजी सासूंच्या खोलीत असते ना. मग सांगा ना तिला काय हेच की काय हेच काय तू परत ये. पण हे तिचं तिला कळायला हवं ना. तिला कळत असेल. पण ते मला कसं कळणार. समजून घ्यावं. मन मला नाही वाचता येत. मन वाचता येत नाहीये की वाचायचं नाहीये? मला आता सगळं स्पष्ट शब्दात हवंय. खुल्या शब्दात. काय ते माहित नाही. श्रीरंग. हम्म. श्रीरंग. हम्म. श्रीरंग.